राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 6व्या अध्यायातील 318 नंबरच्या ओवीचा विचार करून झालेला आहे. 318 नंबरच्या ओवीमध्ये माऊलींनी परब्रह्माशी एकरूपता प्राप्त झाल्यानंतर काहीच उरत नाही आणि त्याबद्दल काहीतरी बोललो आपण तर ते वायाच असतं. कारण बोलणं संपतं, ज्या ठिकाणी बोलणं संपतं, शब्दाचा वारा, विचाराचा वारा ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणीच ती आत्मरूप जी पंक्ती आहे त्या पंक्तीचं हलणं थांबतं. अतिशय महत्त्वाचा संदेश पुढं काही श्लोकामध्ये दिलेला आहे माऊलींनी. पण तत्पूर्वी इथे एक आठवला म्हणून विषय की वारासुद्धा थांबतो असं पुढं माऊली बोलतात. आणि त्या वारा थांबल्यामुळं ही पंक्ती जी आहे आत्मरूपी पंक्ती, त्याची ज्योत जी आहे ती अत्यंत स्थिर होते. आणि अत्यंत स्थिर झाल्यामुळं त्या साधकाला, त्या योगी पुरुषाला आत्मसुखाचा आनंद लुटता येतो. आत्मलाभ प्राप्तीचा त्याच्यामध्ये असणारं जे जाणीव जे आहे ती जाणीव त्याच्या मनामध्ये जागृत होते, अंतरंगामध्ये. त्यामुळं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यांचा लय झाल्यामुळं शांतता होते. आणि म्हणूनच इथं माऊली बोलतात, पुढं ती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती ह्याची. पुढं परब्रह्माशी एकदा एकरूप झाल्यानंतर तिथं पुढं जाण्याचा प्रवासच थांबतो. आणि मग काय उरलं, जाणायचं काय उरलं. म्हणून बोलावी आता वायाची धनुर्धा, या संबंधी काहीतरी बोललं म्हणजे व्यर्थ बडबडच आहे. त्यामुळं जितकं आपण अधिक बोलतो ना तर तितकं आत्मस्वरूपाच्या सुखाला किंवा आत्मसुखाच्या स्थैर्याला धक्के बसत असतात. म्हणून अधिक बोलू नये, त्याच्याबद्दलची चर्चा करू नये, तर त्याचा अनुभव घ्यावा. हे आपण जे आता बोलायला लागलोय यातले काही साधक आपल्यातले असेही असतील की ज्यांना थोडं कासाना याचा स्पर्श होऊन गेलेला आहे, त्यांना हे बोलणं कळेल माऊलींचं. नाहीतर मग कळणार नाही. असं नाही कळलं तर त्याचा अंदाज तरी घेता येतो की काय नेमकं होऊ शकतं. इथं एकदा आत्मस्वरूपाचं जाणणं झालं की पुढं जाणण्याचा प्रांत जो आहे तो संपूनच जातो ना. तर एकूण सगळी धावपळ जाणण्यामध्ये आणि प्राप्त करण्यामध्येच आहे ना. दुसरा प्रपंचाचा खेळ काय चालू आहे नेमका. मला हे माहिती करून घ्यायचं आहे आणि ते माहिती करून झालेलं ते जे आवडते ते मला प्राप्त करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी मी काहीही करेन. त्यासाठी होणारी धावपळ, त्यापासून होणारा सीन, सगळा भोगत जायचा. हे डोळे मिटेपर्यंत, प्राण शेवटचा श्वास आहे तोपर्यंत ही धावपळ सुरू असते. आणि त्यामुळं जाणणं आपण जाणण्यासाठी कुठंतरी एक असं जाण की ते जाणल्यामुळं तुझं जाणणं संपून जाईल. माऊली तेच बोलतात, पुढती जाणणे ते नाहीची. नाहीची म्हणजे पुढं काही जाणायचं शिल्लक राहत नाही. एकदा त्या आत्मलाभाची प्राप्ती झाली की मग पुढं काय आहे म्हणून त्यासंबंधी काहीतरी बोलणं हे व्यर्थच बोलणं आहे असं माऊली 318 नंबरच्या ओवीमध्ये बोलल्या. म्हणजे काय म्हणतात की ही जे जाणलं की जाणल्यानं काही शिल्लक राहत नाही. त्यासाठी ओवी आपण घेतली होती, एव वस्तूशी जाणू जाता
जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता कैसा उरेल? जाणणारा जो आहे तो जाणणारा कसा उरेल सांगा? पुढे पाहायचं दृश्य संपल्यावर पाहणारा तरी संपूनच जाईल ना. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. पुढे जे ज्ञेय होतं ते ज्ञेय एकदा आपलंसं झाल्यानंतर मग ज्ञाता गेला कुठे? हा मुद्दा आहे. मग ज्ञाता सुद्धा त्या ज्ञेयाशी एकरूप झाला. तसं जाणणं जे आहे ते जाणणं संपल्यानंतर जाणणारा जो होता तो जाणणारा सुद्धा संपून गेला. म्हणजे समोरचं दृश्य संपलं की तो पाठिंबाचा द्रष्टा सुद्धा त्या दृश्याशी एकरूप होतो. त्यामुळे पाहायचं काय नाही म्हटल्यावर कामच संपल्यानंतर द्रष्ट्याला काम काय राहिलं? त्यामुळे द्रष्टा शिल्लकच राहत नाही. मला काहीतरी पाहायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी जाणायचं आहे असं म्हटलं की ज्ञाता तो प्रमाता आणि जाणणारा, आपण त्याला वेगवेगळ्या भाषेत शब्द वापरलोय, त्यालाच आपण जीव म्हणतो, तो शिल्लकच राहतो. तो ज्ञाता त्याला म्हणा, त्याला जाणणारा म्हणा किंवा त्याला प्रमाता म्हणा. हे जोपर्यंत त्यांचं आहे, पुढे काहीतरी आहे ना, म्हणजे जाणण्याचं काहीतरी आहे तोपर्यंत जाणणारा शिल्लक असतो. एक काहीतरी ज्ञेय पुढं आहे की त्यामुळं ज्ञाता शिल्लक असतो. तसं पुढं काहीतरी दृश्य असेल तर त्या दृश्याचं मोहून जाणं किंवा आकर्षित होणं त्यासाठी द्रष्टा असावा लागतो. समजा दृश्य संपलं तर द्रष्ट्याला अर्थच उरत नाही. म्हणून म्हणतात बोलावे आता वायाची धनुर्धरा. त्याच्याबद्दल कशाला बोलायचं? जाणणंच जर संपून जाणार असेल तर. शांतपणे या अभ्यासाचा विचार आपण सर्वांनी करूया. कारण हे जे आहे हे ध्यानातल्या आणि नामातल्या गोष्टी आहेत बरं काय. नामाची सुद्धा अशी स्थिती होते की ते नाम घेत 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 आपण नाम घेत असतो, पण नामाशी एकरूप इतकं झाल्यानंतर नाम पण संपून जातं आणि नामाचे उच्चारसुद्धा मावळतात. जे शब्दरूपानं वैखरीनं नाम बाहेर पडत असतं आणि कानानं ऐकू चालू असतं ना, ते मावळायला सुरुवात होते. त्यामुळे शब्द जेव्हा उच्चार असतात तेव्हा कानाला काम असतं आणि जेव्हा तो नामधारक जो आहे तो नामाचं उच्चार करत असतो ना, तोपर्यंत वैखरीला किंमत असते. पण ज्यावेळी नामाचं उच्चार संपायला जातात आणि ते उच्चार, ते नाम त्या नामीशी एकरूप झाल्यानंतर त्या वैखरीला आणि त्या श्रवणाला म्हणजे त्या कानाला काय अर्थच राहत नाही, त्यांना कामच काय राहत नाही, ती शांतच होतात. आणि शांत झाली की ती स्थिती जी आहे तर योगी पुरुष जो आता अनुभवतोय ना, तीच स्थिती नामामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. नामधारकांचा हा अनुभव आहे, आपल्यासाठी सुद्धा आहे. फक्त या दृश्यापासून, समोर असलेल्या दृश्यापासून, कल्पनेतनं निर्माण केलेल्या दृश्यापासून स्वतःच्या मनाला संकल्पातून विकल्पातून हळूहळू काढणं फार महत्त्वाचं आहे. नाम तेही काम करतं. नाम तेही काम करतं म्हणजे संकल्प विकल्पातून बाहेर काढण्याचं काम करतं. आणि जे मन संकल्प विकल्प करतं त्या मनाला सुद्धा संपवून टाकतं, आपला जीवपणा घालवतं. म्हणून काहीच तिथं उरत नाही. जाणता हा जो जाणणे आणि जाणता कैसा उरे, त्या ठिकाणी उरत नाही. 319 नंबरची ओवी पाहूया आपण. ऐशे शब्द जात मागोते सरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराय जेतन सिरे विचाराचा. अतिशय सुंदर उभी आहे, फार सुंदर उभी आहे. काय म्हणतात बघा, ही स्थिती जेव्हा प्राप्त झालेली असते, जरा जरी अनुभव यातला असेल तरच यामध्ये गंमत वाटणार आहे ऐकायला आणि हे साधनेत वापर करायला. हे साधनेत वापर करायसाठी आपली चर्चा चाललेली आहे बरं काय. हा ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव जो आहे तो अनुभव सद्गुरु कृपेनं, ईश्वर कृपेनं आपल्यालाही प्राप्त होऊ शकतो. आणि याने घेतलेला योगाच्या द्वारेचा अनुभव आपण नामाच्या द्वारे घेऊ शकतो. म्हणून या फार महत्त्वाचा संदेश माऊली देतात की जेव्हा सगळे शब्द मावळतात, शब्द संपून जातात, शब्द जात मागोते सरे. मागोते सरे म्हणजे त्यांना काही कामच उरलेलं नसतं. मी जर श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, हे शब्द आहे. पण शब्द जेव्हा हे शब्द जातात आणि त्या रामाशी एकरूप होतात आणि जे रामाची मूर्ती होती मगापासून आणि शब्दाचा आकार होता, तो शब्दाचा आकार आणि प्रभू रामचंद्राची मूर्ती यांची एकामेकाशी भेट झाल्यानंतर मूर्ती वितळायला लागते आणि श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द त्या वितळण्यामध्ये विलीन होतात.
आणि वितळण्यामध्ये विलीन झाल्यानंतर श्रीराम हे शब्द आणि श्रीराम प्रभूची मूर्ती यांचा एकोपा होऊन तिथंच जीवाची आणि शिवाची गाठ पडते. तुकोबाचा एक सुंदर अभंग आहे, आपण त्याला लावून पाहावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हे दोन गोष्टी आपण जेव्हा करायला चालू करतो आणि बोलता बोलता पाहता पाहता करावा विठ्ठल जीवभाव, आपला जीवभाव त्यामध्ये विलीन होतो आणि विलीन होईपर्यंतच नामाची सार्थकता किंवा नामाचा जो शेवट होतो तो असा होतो. त्यामुळं आकार संपून जातात आणि शब्द जात मागोते सरे, सगळे शब्द पाठमोरे या लागतात. ही माघारी या लागलेत किंवा शब्द संपायला लागलेत याची जराही जाणीव त्या नामधारकाला नसते. बरं काय, नसते. फक्त त्याला अनुभूती येत असते, फक्त अनुभव. आणि तो अनुभव सुंदर अनुभव असतो, त्या अनुभवामध्ये तो डुंबून जातो. कदाचित उठल्यानंतर त्याचे काही अवशेष जे असतात, त्याचे अवशेष जे आहेत ते अवशेष मग बघायला आनंदानं अनुभवायला मिळतात. फक्त त्याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. हे असं असं होतं असं एक्सप्लेनेशन फक्त ते संत सांगतात आणि त्या संतांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवायचा. हे शब्द जात मागोते सरे, असं परब्रह्माशी एकरूप होता क्षणीच सर्व प्रकारची शब्द संपत्ती जी आहे शब्दजात. शब्दजात म्हणजे शब्दातून निर्माण होणारं जे जे म्हणून असेल ते. जात म्हणजे जन्मणारं. शब्दातून जे जे प्रकट होतं ते सगळी आपली हुशारी, सगळी बुद्धिमत्ता, सगळी प्रतिभाशक्ती, हे सगळी प्रतिभाशक्ती जी आहे ही संपून जाते. आणि संपून जाते म्हणजे काय होतं, त्याच्याशी एकरूप होते. हे शब्द जात आयुष्य शब्द जात मागोते सरे, ते संकल्पाचे आयुष्य पुरे. मौन काय होतं, शब्दाला मौन पडतं आणि जे संकल्प जे असतात, संकल्प म्हणजे मनोगत. मनोगत शब्दाचा अर्थ आहे आपल्या मनात सतत निर्माण होणारे विचारांचे कंगोरे जे असतात, ते चांगले वाईट हे विचाराचे कंगोरे होत असतात. फार दोष देत बसू नये आपण, कारण मनाला त्याचा काय परिणाम होत नाही. विचार चांगले येतात आणि वाईट येतात. चांगले विचार आले म्हणून काय मन अगदी पूर्ण नाहीसं झालं किंवा मन उन्मनन झालं असं होत नाही. आणि वाईट विचारामुळं त्या मनाला काहीतरी डाग लागलेत असंही काय होत नाही. त्यामुळं येणारे जाणारे विचार आहे, त्या येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचं येणं जाणं रहदारी सतत चालू असते. त्यामुळे काय बिघडत नाही, त्यामुळे काय परिणाम होत नाही. पण हिथं जी मनोगत आहेत, संकल्पाचं आयुष्य संपतं, मनोगत संपून जातात. विचार नंतर म्हणतात वाराही जेत नशे विचारांचा, आणि त्यामुळे विचारांचा वारा सुद्धा त्या स्थितीमध्ये प्रवेश करू शकत नाही. कालच्या चिंतनामध्ये किंवा परवाच्या चिंतनामध्ये आपण विचार केला होता की या विचारामुळं विचाराला एक प्रवाह असतो. म्हणून काही संप्रदायामध्ये विचाराकडे पाहावं म्हणून सांगितलेलं आहे. मनात येणाऱ्या विचाराकडे पाहावं, पण विचार वाहवत घेऊन जातात. म्हणून विचाराबरोबर वाहत जाणं या ठिकाणी अधोगतीच असते. विचार करताना हा विचार जो तेव्हा चालू असतो त्याला मनोगत आपण म्हणतो. त्या मनोगताबरोबर प्रवाह पतित होऊ नये आपण, तर त्या प्रवाहातून बाजूला यावं. आणि प्रवाहातून बाजूला आलो की आपले विचार थांबतात. आणि विचार थांबले की इथं माऊली बोलतात त्याप्रमाणे हे शब्द आणि पदार्थ ज्ञान. शब्द काय करून देतात आपल्याला, पदार्थाचं ज्ञान करून देतात, वस्तूचं ज्ञान करून देतात. ती एक प्रकारची वृत्तीच असते ना, ही शब्दवृत्ती असते. जशी मनोवृत्ती असते ना तशी शब्दवृत्ती असते. आणि ही शब्दवृत्ती मावळते, त्यामुळं शब्दाला आणि वाच्याला मर्यादा आहे. श्रुती सांगते ना, येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. इथं मनसासह त्या गोष्टी पाठीमागे यायला चालू होतात. येतो वाचा निवर्तन्ते, वाचा सुद्धा वाचेतले शब्द आहेत ते निवृत्त होतात. त्यामुळे संकल्प करणारं मन जे आहे ते मन शांत होतं. कारण संकल्पामुळंच मनाची अस्वस्थता असते. ज्याला आपण मनोगत म्हणतो, ज्याला आपण विचार म्हणतो, त्याला इथे संकल्प शब्द वापरलेला आहे. संकल्प म्हणजे मनोवृत्तीतून बाहेर पडणारे जे काही असतात ना विचार, त्याला संकल्प म्हणलेले आहे. त्यामुळे ही मनोवृत्ती सतत संकल्पात, सतत विचारात असते. त्यामुळे दुःख होते ना आपल्याला, ते मनानं होत असते.
मनामुळं दुःख होतं, शरीरामुळं होत नाही, माणसांच्यामुळं होत नाही, पदार्थांच्यामुळं होत नाही. तर त्या पदार्थाबद्दलच्या चांगल्या वाईट कल्पना मन करू लागतं आणि चांगल्या वाईट कल्पनेतूनच सुखदुःखांची निर्मिती होत असते. त्यामुळं मनाचं दुःख संपवणं ही खरी गोष्ट आहे. शरीराचं दुःख एका मृत्यूनंतर संपतं, एका मरणाची सरे म्हणतात तुकोबा काय म्हणतात, ही सगळे एका मरणानं संपतं. म्हणजे काय तर नुसत्या शरीराच्या मृत्यूनंतर शरीर जाण्यामुळं शरीराचं दुःख संपू शकतं, पण अनेक जन्म मनाचं दुःख संपत नाही. म्हणून मनाचं दुःख संपवण्यासाठी ही साधना आहे, शरीराचं दुःख संपवण्यासाठी नाही. हा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे शरीराच्या दुःखाबद्दलचं घेणं देणं विचारात कधी घेऊ नये. माझं मन का दुःखी होतं ते थांबवता येतं, शरीराची दुःख थांबवता येत नाहीत. कारण शरीर नाशवंत आहे, त्याला 6 विकार आहेत. 6 विकारातून त्याचा प्रवास होतो. पहिला विकार अस्थि आहे आणि नंतर जायतेपासून जे सुरू होतो तो म्रियतेपर्यंत हा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. या दुःखाला, या शारीरिक दुःखाला कोणालाही थांबवता आलं नाही, मृत्यू कुणालाही टाळता आला नाही. मृत्यूवर ज्याने खूप काही उपाय ज्यांनी सांगितल्यात शरीराच्या व्याधीवरती, त्यांना सुद्धा आपल्या व्याधी घालवता आलेल्या नाहीत. म्हणूनच आपण विचार करायचा, शरीराचं दुःख घालवण्यासाठी हा विचार येतो नाही. मनाचे संकल्प विकल्पातून निर्माण होणारी जी दुःख आहेत ती दुःख मला खरं त्रास देत असतात, अस्वस्थ करत असतात. माऊली म्हणतात, जेव्हा परब्रह्माशी एक ऐक्य होतं, तेव्हा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं, तेव्हा हे सगळे शब्द जात असतात ते मावळतात, संकल्पाचं आयुष्य संपून जातं आणि वाराही तिथं विचारांचा शिरत नाही. वारा सुद्धा थांबतो. म्हणजे यांना म्हणायचं आहे, माऊलीची एक 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे, संकल्पाची सांज जे लोपे तर अखंडची आहे स्वरूपे, शंका जात केव लोपे सापपण माळेचे. माळेमध्ये जे सापपण दिसत होतं ते संकल्पामुळं दिसत होतं, पण संकल्पाची संध्याकाळ जेव्हा संपून जाते, संकल्पाची सांज जे लोपे, त्यावेळी ते अखंडची आहे स्वरूपे, ते स्वरूपानं अखंडच ती दूर आहे असं कळायला लागतं. ती एक माळा आहे असं करत होतं. पण जोपर्यंत संकल्प होते, कल्पना होत्या, तोपर्यंत ते साप म्हणून मला निदर्शनास येत होते, अनुभवाला येत होते. आणि त्या सापाच्या भीतीनं मी अस्वस्थ होतो. त्यामुळे सापाचं भय होतं. त्या सापाचं भय घालवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होतो. या भयानं ग्रासूनच आपण प्रपंचासाठी धडपड करत असतो. उद्या कसं होईल, परवा कसं होईल, माझं कसं होईल, मला कोणते आजार होतील, या भयानं ग्रस्त होतो. हे भय कसलं आहे तर दोरीवर दिसलेल्या सापातून निर्माण होणारं भय आहे, वास्तविक दोरी आहे. हे जेव्हा संकल्पाचं सांज संपते, मावळतात जेव्हा संकल्प, तेव्हाच खऱ्या अर्थानं दोरीचं खरं अखंडत्व आपल्याला जाणवायला लागतं. माऊली तेच बोलतात, संकल्पाचं आयुष्य पुरे. संकल्प संपले की मनाचं काम संपतं. मन संपलं की सुखदुःख देणारं केंद्र उद्ध्वस्त होतं, तिथंच बॉम्ब पडतो आणि ते केंद्रच उद्ध्वस्त होतं. कोणतं केंद्र आहे? मन. मन हे सुखदुःखाच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. त्याला कोण पुरवतं खाद्य? आपण परवापासून बघतोच की त्याला ह्या सगळे जे संकल्प विकल्प आहेत, मनातले कल्पना ज्या आहेत, त्या कल्पना त्याला खाद्य पुरवत असतात. जेव्हा कल्पना संपून जातात, संकल्प विकल्पाचं आयुष्य संपतं, तेव्हा ते अखंडची आहे स्वरूपे असं वर्णन माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळं तिथं जर जायचं तर माऊली बोलतात, शब्द जात मागोते सरे. शब्दांचा काय उपयोग होत नाही, मनाचा उपयोग होत नाही आणि विचारांचाही उपयोग होत नाही. विचार जायला जागाच नाही तिथं. ती काय म्हणतात, वाराही जिथं न शिरे विचारांचा. विचार आतमध्ये घुसायला तिथं जागाच नाही. माऊलींची ओवी 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर आहे बघा. मनाची नखी न लगे जे तर बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल? इंद्रियांना ते प्राप्त होईल का?
जिथं मन जाऊन स्पर्श करू शकत नाही आणि बुद्धीची दृष्टीसुद्धा तिथं पडू शकत नाही, इतकं ते अथांग असणारं जे तत्व आहे ते इंद्रियांना गोचर होईल का, इंद्रियांच्या द्वारे ते प्राप्त करता येईल का. म्हणून विचारानं काहीतरी जाणावं असं म्हणावं, आपण विचार करून चिंतन करून ते जाणावं. तर विचारानं जाणावं तर विचाराचा वारा सुद्धा प्रवेश करू शकत नाही, कारण वारा शिरतो जिथं पोकळी असते तिथं. पोकळी तरी असायला पाहिजे ना. मग द्वैताची पोकळी संपली, वरती आपण बघितलंय द्वैत सरे, द्वैताची पोकळी संपली, मग विचार कुठला असणार आहे. त्यामुळे वृत्ती निवृत्त होते, शब्द कुंठित होतात आणि मनाचं धावणं, बुद्धीचं जाणणं सगळं थांबून जातं. बुद्धी जे जाणतो 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 म्हणते तेही थांबतं आणि मनानं जे संकल्पानं जे संकल्पाच्या वारूवर स्वार होऊन धावणारं मन जे आहे ते मन सुद्धा थांबतं, कारण संकल्प संपतात. त्याला धावायला पाय नकोत काय, त्याला पाय आहेत संकल्प विकल्पाचे, म्हणून ते धावतं. संकल्प विकल्प संपले तर ते धावणार कुठे. म्हणूनच तुकोबा म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. हे संकल्पातून माझी तृष्णा शांत करण्यासाठी चाललेला आटोकाट माझा प्रयत्न, ती तृष्णा मी समाधानी झाल्यामुळं तिथंच विरून गेली. त्यामुळे तृष्णा गेल्यामुळं मनाचं काम संपलं आणि आता निश्चित अशा स्थानावरती मी पोचल्यामुळं माझी धावाधाव संपली. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखील या, असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं शब्द संपत्ती जी आहे ती मौन स्वीकारून माघारी संपते, सगळी मनोगत संपून जातात आणि मन कसं होतं, एकदम शांत. आता शांत मनाला मन जागेवरच शिल्लक राहत नाही, अशी ती भूमिका मूळची आहे. मन स्वच्छ होतं, शुद्ध होतं. हे जे शब्दप्रयोग वापरलेत ना ते मन नाहीच आहे असं म्हणण्यासाठीच वापरलेले आहेत. 318 नंबरची 19 नंबरची ओवी अतिशय सुंदर मोठा एक बोध देऊन जाणारी आहे. आपल्याला पुन्हा चिंतन करण्यासारखं आहे, आपण बसून परत चिंतन करावं. 320 नंबरच्या ओवीमध्ये माऊली काय बोलतात, जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. योगिक प्रक्रिया बरं काय ना, सगळ्या योगिक आहेत. या भक्ती त्या प्रक्रिया नाहीत, पण आपण त्याला भक्तीशी जोडून घ्यायचं आहे, कारण भक्तीशी जोडून घेतल्यानंतरच ते आपल्याला करायला सोपं जाणार आहे. मला योगाच्या क्रिया कशा करता येईल, उन्मनी आणि तुर्या, मला त्यांच्या व्याख्या पाठ करून तरी काय उपयोग होणार आहे. ह्याला उन्मनी म्हणतात आणि ह्याला तुर्या म्हणतात. आता म्हणून ऐकून केवढं काय होणार आहे, त्याचा मला काय उपयोग होणार आहे. इथं म्हटलेलं आहे बघा, उन्मनीयेचे तारुण्य, म्हणजे मनाचा पूर्ण लय झाल्यानंतर केवळ आत्मदाष्टीच्या दृष्टीनेच स्वरूपाचं एक विलोभनीय असं दर्शन त्या स्थितीमध्ये आहे. तुर्येचे तारुण्य त्याला वर्णन करतात बघा. हे जे सौंदर्य, लावण्य शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य, आणि तारुण्य शब्द ज्या वापरलेला आहे माऊलीने, ती एक प्रकारची म्हणजे तारुण्याने मुसमुसलेली एक प्रकारची समाधी अवस्था आहे. उन्मनी अवस्था किंवा तुर्य अवस्था ज्याला आपण म्हणतो ना, ही समाधीतली स्थिती आहे. आणि त्या समाधीतल्या स्थितीचं वर्णन आता करायला लागलेले आहेत की ज्यामुळं चिरतारुण्याने ही मुसमुसलेली एक प्रकारची समाधी आहे. ही समाधी जन्म मृत्यूरहित, कसं म्हणतात, अनादी, याला उत्पत्ती स्थिती लय नाही, जे अगण्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असं परमोच्च आत्मतत्वामुळे प्राप्त होते. सर्वोच्च आत्मतत्व आहे अगण्य. अगण्य म्हणजे अमर्याद, त्याची गणना करता येत नाही, आणि ते अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याला आधी नाही असं. आधी नाही अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत, पण त्यातल्या काही वर्णन करताना इथं वर्णन केलेलं आहे ते परमतत्व जे आहे ते परमतत्व प्राप्त होतं. म्हणजे ही चौथी अवस्था आहे बरं काय. त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी अवस्था तुर्या. ही तुर्या आपल्याला समाधीमध्ये घेऊन जाते. तशीची उन्मनीची अवस्था वर्णन केलेली आहे. हे अमर्याद सर्वश्रेष्ठ परमतत्व जे आहे अगण्य असलेलं प्राप्त होतं. ते उत्पत्ती आणि लयरहित असलेलं तत्व आहे. नाथ भागवतामध्ये एक फार सुंदर उभी आलेली आहे. कधी कधी नाथ भागवतांची दृष्टांत आहेत ना फार सुंदर आहेत.
कधी वेळ मिळाला आपल्याला ह्यातूनच हळूहळू तर थोडंसं एकदा नाथ भागवत, परमपूज्य खंदारकर महाराजांचं भावदर्शन जे आहे नाथ भागवताचे 2 खंड जसे ज्ञानेश्वरीचे आहेत तसेच नाथ भागवताचे आहेत. कधी आपल्याला एक वेळ मिळाला तर याच्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या दुप्पट ओव्या असणारं नाथ भागवत आहे. ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या तर नाथ भागवताच्या 18,000 ओव्या आहेत. पण इतके सुंदर दृष्टांत आपल्या व्यावहारिक जीवनातले आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. असो, इथं नाथ भागवतामध्ये एक ओवी आहे 13व्या अध्यायातली, त्याचा एक विचार. तीही अवस्था माझी मी सतत, तीही अवस्था ते मी प्रकाशित, तीही अवस्था होऊन अतीत, ते जाण निश्चित मी तुरियू. काय वर्णन करतात बघा. तीही म्हणजे तिन्ही कुठल्या अवस्था आहेत? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्या 3 अवस्थेचा आपल्याला रोजचा अनुभव आहे बरं काय. रोज अनुभव घेतोय आपण. पण म्हणून म्हणतात त्वम गुणत्रया त्वम अवस्था त्रयातीता. असं जो गणपतीच्या अथर्वशीर्षामध्ये जे वर्णन केलेलं आहे तो अवस्था 3 अवस्थेच्या पलीकडे आहे. म्हणजे कुठं आहे? 4थ्या अवस्थेमध्ये आहे, तुरीयेमध्ये आहे, म्हणजे समाधीमध्ये आहे. हा पुढचा टप्पा सांगितलेला आहे. म्हणून या 3 अवस्था ओलांडून तीही अवस्था माझी मी सतत, जे आत्मस्वरूप जे आहे त्याचा अन्वय सांगितलेला आहे. प्रत्येक 3 अवस्थामध्ये त्याचा अन्वय आपल्याला बघायला मिळतो. पण एक अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये मात्र नसते, तिथं त्या अवस्थेचा व्यतिरेक असतो. थोडीशी शास्त्राची भाषा वापरलेली आहे पण तरी सुद्धा कळण्यासारखी आहे. अन्वय म्हणजे त्यामध्ये इन्क्लूड असणं आणि व्यतिरेक म्हणजे त्या रहित असणं, एक्सेप्ट असणं, त्याच्याशिवाय असणं, अशा अर्थानं शब्द वापरलेले आहेत. हे वरवरचा मी पण अर्थ सांगायला लागलोय, मला जेवढा जमतोय तेवढा. पण तरी सुद्धा अन्वय म्हणजे त्यामध्ये असणं. जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये आत्मस्वरूपाचा अन्वय आहे. अन्वय आहे म्हणजे 3 अवस्थेमध्ये ते स्वरूप असतंच असतं. म्हणून आपल्याला सगळं कळतं. जागृतीमधलंही कळतं, स्वप्नामधलंही कळतं आणि झोपलो होतो हेही कळतं. तर त्याचं कारण आहे आत्मस्वरूप तिथं जागा असतं म्हणून मला कळतं. बघा आता त्यामध्ये सगळ्यामध्ये आत्मा आहे म्हणून त्याला म्हणायचं आत्म्याचा अन्वय आहे. आता जर जागृती ही स्वप्नामध्ये मात्र नसते. स्वप्नावस्थेमध्ये ज्यावेळी आपण असतो त्यावेळी आपण जागृतीमध्ये नसतो. हे काय आता नेहमीच आपलं उदाहरण आहे. आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा जागृतीमध्ये नसतो. म्हणजे स्वप्नामध्ये जागृतीचा व्यतिरेक आहे. व्यतिरेक आहे म्हणजे काय? त्याचं तिथं असणं नाही, ते तिथं नसतं. त्याचं अस्तित्व स्वप्नामध्ये जागृतीचं अस्तित्व नसतं. आता जागृतीमध्ये स्वप्न आहे का? नाही, कारण जागा असताना आपल्याला स्वप्न नसतं. त्यामुळे जागृतीमध्ये स्वप्नाचा व्यतिरेक आहे. आता ह्याच्यामध्ये मात्र सुषुप्तीमध्ये जागृती पण नाही आणि स्वप्न पण नाही. त्यांचा व्यतिरेक तिथं जागृती सुषुप्तीमध्ये असतो. सुषुप्ती जागृतीमध्ये नसते, सुषुप्ती स्वप्नामध्ये नसते, स्वप्न जागृतीमध्ये नसतं, स्वप्न सुषुप्तीमध्ये नसतं. प्रत्येकाचा व्यतिरेक आहे. पण आत्माचा मात्र अन्वय आहे. काय म्हटलं बघा, तीही अवस्था माझी मी सतत. 3 अवस्थेमध्ये मी मात्र आहे. मी आहे म्हणतोय की नाही. जागृतीमध्ये असताना म्हणतोय मी करतो, मगाशी ते मीच केलं हा, असं जागा असताना म्हणतो. स्वप्न पाहताना म्हणतोय मला एक स्वप्न पडलं आणि ते मी स्वप्न पाहिलं, त्यावेळी मी होता. आणि झोपल्यामुळे म्हणतो मी शांत गाढ झोपलो होतो, म्हणजे तिथेही मी आहे. ह्या 3 अवस्थेमध्ये मी आहे. पण जागृतीत असताना स्वप्नातलं नाही, पण स्वप्नात असताना जागृतीतलं काही नाही, सुषुप्तीत असताना जागृती स्वप्नातलं काही नाही. त्या ठिकाणी व्यतिरेक आहे. तीही अवस्था माझी मी सतत, तीही अवस्था ते मी प्रकाशित, तीही अवस्था होणे अतीत. मी ह्या 3 अवस्थांना प्रकाशित करतो. म्हणजे बरोबर आहे. जर आत्मस्वरूपाने ते प्रकाशन केलं नसतं तर मला स्वप्न, जागृती आणि सुषुप्तीचा अनुभवच आला नसता. येतो ना, तर येतो म्हणजे कोणतरी दाखवणार आहे. मला कोणतरी प्रकाश दाखवतोय म्हणून मला दिसलं. मला स्वप्न काय दिसलं? तर कोणतरी मला दाखवलं म्हणून. मी झोपलो होते, मला कुणी कळलं, सगळं शांत होतं आणि मन सुद्धा झोपलं होतं, बुद्धी शांत होते, मग मला कळलं कशात? उलट स्वप्न कळेल, कारण बुद्धी त्यात असतं अंतःकरण, म्हणून स्वप्न कळतं. जागृती कळते कारण बुद्धी जागे असते, डोळे उघडे असतात, सगळं काम चालू असतात, इंद्रिय काम क्रियाशील असतात, कळलं, त्यात विशेष काय नाही. पण सुषुप्ती कळते ना,
यावरून कसं कळतं की तो आत्मतत्व सगळीकडे आहे. म्हणून त्या जागृती सुषुप्तीला आणि स्वप्नाला प्रकाशित करणारं मी आहे. आणि त्यातही अवस्थे येऊन त्याच्यापेक्षा मी अतीत आहे ते जाण निश्चित मी तुर्यो, त्याला मी तुर्यो शब्द वापरला. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलं आहे. म्हणजे तुरीय जे शब्द आहे ही तुरीय अवस्था अतीत असण्यानंतर म्हणजे समाधी अवस्था. जागृतीतलं भान स्वप्नातले सगळे आभास संपून जातात आणि सुषुप्तीतलं जे कारण देह आहे तो कारण देह सुद्धा तिथं नसतो. जागृतीत असणारा स्थूल देह, स्वप्नातला सूक्ष्म देह आणि पुढचा असणारा सुषुप्तीतला कारण देह तिथं नसतो. याला काही जण तुरीय अवस्थेला महाकारण देह असं म्हणतात. आपण त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा, गरज असेल तर त्याच्याबद्दलचा विचार करावा. गरज नसेल नाम घेताना आणि चिंतन करताना तर त्याचा विचार करू नये. हे एवढंच आपल्याला सांगणं थोडक्यात आहे. त्यामुळे इथं म्हणतात ते तुरीयेचं तारुण्य आहे. तुरीया जी असते ना ती अगदी तारुण्य रूपात आलेली असते म्हणून सुंदर दिसते. तारुण्यात जशी स्त्री संपूर्ण समजली जाते. एखादी स्त्री तारुण्यात आली की तिला पूर्णत्व आलं म्हणतात. त्याच्या अगोदर अपूर्णत्व होतं आणि त्याच्यानंतर ऱ्हास सुरू होतो. त्या सौंदर्याचा ऱ्हास सुरू होतं. अगोदर सौंदर्य वृद्धिंगत होत असतं आणि नंतर ते त्याचा क्षय होत जातं. म्हणून मधला टप्पा आहे तो तारुण्याचा. त्याला म्हटलेला आहे तुरीयेचे तारुण्य. माऊलींची सुद्धा उभ्या धवा द्या. नमो विशदबोध विदगदा विद्यारविंद प्रमोदा पराप्रमे प्रमदा विलासिया. नमो म्हणजे काय म्हटलेलं आहे पुढे एक आहे ती ओवी मला आता आठवण झाली. मंगलमध्ये निधाना सज्जनवन चंदना आराधी रिंगा. तिथे काय म्हणतात तर या ठिकाणी तुरीयेचे तारुण्य म्हणजे नमो संसार तमसूर्या तरुण तर तुर्या लालन लिला. माऊली शब्द काय वापरलाय बघा. 10व्या अध्यायामधल्या ओवीच्या सुरुवातीलाच कदाचित आहे. तरुण तर तुर्या लालन लिला. ही तुर्या अवस्था जी आहे ती तरुण अवस्था असं वर्णन केलेलं आहे आणि ती एक प्रकारची समाधी अवस्था आहे. त्यामुळं केवळ कल्पनेनं जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये जीव भटकत राहतो आणि त्याची स्थिरता जी आहे स्थैर्य जे आहे ते तुर्येमध्ये आहे. त्यामध्ये तुर्यामध्ये जाणं ही परमार्थाचा शेवट आहे. ती समाधी अवस्था आहे आणि ती समाधी अवस्था जी आहे ती भोगणं ही परमार्थाची शेवटची स्थिती आहे. त्यामुळे केवळ कल्पनेनं जीव काय करत असतो स्वरूपापासून बाजूला पडलेला असतो आणि जेव्हा जेव्हा ते स्वरूपापासून बाजूला पडतं ना तर त्याला परिच्छिन्नत्व येत असतं, त्याला मर्यादा येत असतं, त्याचं व्यापकत्व संपून जातं. आणि म्हणून इथं म्हटलंय की विषय सुखाच्या कल्पनेनं जीव असतो ना तो स्वपासून फार दूर निघून जातो. विषय प्राप्तीच्या नादामध्ये मला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे विषयापासून मिळणारं आणि त्या नादामुळे त्या छंदात तो स्वतःपासून दूर भटकतो. संत महात्मे सांगतात ना स्वतःजवळ राहा, स्वतःजवळ राहा. आपण म्हणतो आम्ही स्वतःजवळच आहे की हो. नसतो आम्ही स्वतःजवळ. आम्ही भूतकाळात किंवा भविष्यकाळात असतो. आम्ही एखाद्या देशात असतो किंवा वस्तूत असतो किंवा काळात असतो. हे जर काळ देश वस्तू यांचा जेव्हा मर्यादाच्या मधले बांध संपून जातात तेव्हा व्यापकत्व प्राप्त होत असतं. आणि हे व्यापकत्व आपल्याला अनुभवता येत नाही कारण जीव हा विषय सुखाच्या कल्पनेने स्वसुखाला मुकलेला असतो. जीव जेव्हा बहिर्मुख होऊन सुखाच्या आशेने विषयाकडे धाव घेत असतो ना त्यावेळी तो स्वतःपासून बाजूला राहतो. माऊली म्हणतात ना हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. त्याला मुद्दाम माऊलींनी उपमा देऊन ठेवलेली आहे मृगजळाची. रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळ. त्या मृगजळाचा उपयोग काय आहे तो बघायला बरं आहे पण बघून सोडून द्यायला पाहिजे. जर त्याच्या पाठीमागं मृगासारखं जर धावायला आपण लागलो तर आपल्याला फक्त सीन होतो बाहेर बाकी काय होत नाही. म्हणून जीव बहिर्मुख होतो. म्हणून बहिर्मुख न होता जर जीवानं ठरवलं अंतर्मुख व्हायचं आहे तर अंतर्मुख झालेला जीव बहिर्मुखातून अंतर्मुखता आणि अंतर्मुखतातून ऊर्ध्वमुख होत होतो. ऊर्ध्वमुख होतो म्हणजे जी जाणीव आहे ना त्या जाणीवीच्या ठिकाणी स्वस्थानी जातो. स्वस्थानी शब्दाचा अर्थ आहे जिथं स्फुरण झालं तिथं तो जातो.
कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं, जीवाचं त्या ठिकाणी स्फुरण होतं, त्या ठिकाणी जीव जर परत उलट्या प्रवाहानं पाठीमागं आला, तर जसं नदी जशी उलट्या प्रवाहानं पाठीमागं आली आणि मागं बघितलं तर पाणी दिसत नाही, तसा जीव जिथं स्फुरण पावतो तिथंच उलट्या दिशेनं प्रवासाला जर आला आणि बघितला तर पाठीमागं त्याला संसार दिसणार नाही. आता हाच मुद्दा पुढे आहे बघा. बहिर्मुख न होता अंतर्मुख व्हावं आणि अंतर्मुख होता होता ऊर्ध्वमुख होता येतं, कारण जाणीवेनं परत स्वस्थानाला यावं लागतं, स्वस्थानाला. आणि हे स्वस्थान ज्याला पकडता येतं त्याला समाधीची कल्पना यायला लागते. आता या समाधी अवस्थेला भोगणारी मंडळी असतील त्यांना याबद्दलची माहिती असेल. आता समाधी ही जी आहे ती समाधीसुद्धा जाणीवीतून आपण जेव्हा या बाहेर पडतो किंवा 3 अवस्थेचा जेव्हा विचार संपलेला असतो त्यावेळीसुद्धा समाधी अवस्था काही क्षण आपल्याला सुद्धा भोगायला मिळते. नामचिंतनामध्ये सुद्धा समर्थांची एक आत्मारामध्ये उभी आहे, स्वस्थानी परत येणे या शब्दाबद्दल थोडासा विचार म्हणून. म्हणजे ते म्हणतात, इथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेथीचा तेथे. काय सुंदर उभे आहे बघा. तू चुकून आलास. चुकून शब्दाचा अर्थ आहे तू जेव्हा पापपुण्याचा समानता निर्माण झाली त्यावेळी चुकून या भूतलावर जन्माला आलास. तुला देह प्राप्त झाला, मग तू कुठलाही देह, त्या देहाप्राप्तीमुळं तू चुकून आलास. मग आता चुकून आला तर काय करे, जाई जेथीचा तेथे. एखाद्या माणसाची घराची वाट चुकली ही कळली तर त्यानं काय करावं, परत आपल्या घराचा रस्ता पकडावा ना. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. चुकून झाले होतं ते चुकून झाल्यानंतर काय करायला पाहिजे, असं झाले काय, मग हा रस्ता चुकला. मग चुकला तर काय करायला पाहिजे, परत स्वस्थानी आपल्याच ठिकाणा परत जावं. मग त्यामुळे ती ओवी सुद्धा चिंतन करण्यासारखी आत्माराम म्हणली. काय म्हणतात ते, की तुझे इथं काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेथीचा तेथे. तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान सांडता पैल पारू पावसील बापा. तुझ्या ह्या सगळ्यांच्या गोष्टीला कारण असणारा अहंकार जेव्हा तू टाकशील तेव्हा या जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न ह्या तुझ्या अवस्था नाहीत खऱ्या अर्थानं. ही तुझी स्थिती खरी आहे ती समाधी आणि तुर्येमध्ये आहे. आणि ही तुर्य तुला जाता येता भोगता येते. म्हणून ह्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत असं फक्त बघत राहा, त्यांच्यामध्ये गुंतून जाऊ नकोस. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या आणि पुढे जाऊन त्याला म्हणतात ना, शास्त्रानं सांगितलंय की उन्मनी. इथं जे म्हणले ना उन्मनीयेचे लावण्य, ती शेवटची उन्मनी जी आहे तो असा जाणीवेचा एक स्वरूप प्राप्तीप्रत प्रवास आहे पोचण्याचा. कुठंपर्यंत पोचायचं आहे, तुर्येतून उन्मनीमध्ये. तुर्येला काही जण उन्मनी म्हणतात, उन्मनीला तुर्या म्हणतात काही जण. इथं आपण एक पुढचा मुद्दा म्हणून उन्मनी घेतलेला आहे, तो याच्यामध्येच आपल्या ओवीमध्ये आहे. म्हणून त्यामुळं जागृतीमध्ये असताना जीव जो आहे, ती जाणीव आहे, ती जाणीव जगाला जाणतंय, स्वतःला जाणत नाही. मात्र जागृती अवस्थेमध्ये असताना ही जाणीव जी असते ती जगाला जाणते. जगात काय चाललंय, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, ती सगळं जाणते पण स्वतःकडे लक्ष नसते. स्वप्न अवस्थेमध्ये हीच जाणीव जी असते ती स्वप्नमय जगत जगत असते आणि स्वप्नातलं जगत जाणत असते, स्वतःला जाणतच नाही. ती कुठल्याला जाणते, स्वप्नातल्या जगाला जाणायला चालू करतो, स्वतःला जाणत नाही. वरती जागृती पण स्वतःला जाणत नाही. सुषुप्तीमध्ये काय होतं तर ते कारण देहामध्ये असतं आणि तिथं घन अज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. तो स्वतःलाही जाणत नाही आणि जगालाही जाणत नाही झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये. पण तुर्या जी आहे ना, त्या तुर्यामध्ये जगाला जाणत नाही पण स्वतःला जाणत असतो तो. आणि जगाला जाणणं महत्वाचंच नाही. जगाला जाणणं हे खऱ्या जाणण्याच्या आड येणारी गोष्ट आहे. ही गोष्ट जर आपल्याला कळायला लागेल तर जगाचं जाणायचं आपण बंदच करू. मी अज्ञानी असं मला वाटणारच नाही. जगाचा संदर्भ घेऊन, देहाचा संदर्भ घेऊन मी बोलतो, मला काही कळत नाही. जगाचा संदर्भ घेऊन बोलतोय बरं का, बुद्धीचं सहाय्य घेऊन मी बोलतो.
तर या बुद्धी किंवा हे जाणणं, हे अज्ञान, हे काय नाहीच, हे स्पष्ट होतं ना. त्यामुळे तुर्या अवस्थेमध्ये गेलेली जी जाणीव असते, ती जाणीव जगाला जाणत नाही, फक्त स्वतःला जाणते. आणि पुढे म्हणतात त्या उन्मनीबद्दल बोलताना, तुर्या जेव्हा ही अशी परिपक्व अवस्थेमध्ये जाते, उन्नत होते आणि उन्मनी अवस्थेमध्ये जाते, ही उन्मनी स्वतःला आणि जगाला जाणते म्हणे म्हणे कारण माझा स्वतःचा अनुभव नाही, आपल्याला कुणाला असेल तर माहिती नाही. ही उन्मनी म्हणे स्वतःला आणि जगाला जाणते. जगाच्या सगळ्या म्हणजे त्यांना भूतलावरल्या सगळे जे भूत भविष्य वर्तमान काळातल्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात त्या सत्पुरुषाला. म्हणून संतांची दृष्टी जी होती ना, ती दृष्टी अशी सगळीकडे होती. त्यांनी स्वतःला जाणलं होतंच, ते जगाला सुद्धा जाणत होते. त्यामुळे सर्व भ्रांती निघून जातात आणि स्वचं आणि जगाचं खरं स्वरूप त्याला उन्मनी अवस्थेमध्ये कळायला लागतं. म्हणून जाणीवेचा जी जाणीव आहे, त्या जाणीवेचा मार्ग बदलावा असं शास्त्र सांगतं आणि ती उन्मनीकडे न्यावी. म्हणजे स्वतःला जाणणं शिल्लक राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. स्वतःला एकदा जाणलं ना की जाणणं शिल्लक राहत नाही. माऊलींचे एक फार सुंदर ओव्या दुसऱ्या अध्यायामधल्या एका श्लोकावर, यदा ते मोहकलिनम बुद्धीर्व्यतितरिष्यती, या श्लोकावर भाष्य करताना माऊली बोलतात. 2 ओव्या फार सुंदर आहेत. मग निष्कलंक गहन, कुठल्या उन्मनी अवस्थेचं आहे बरं का ते. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, ते निचाड होईन मन अपयशी तुझे, ते तर अनेक काय जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आगवे पारुशेल. तिथं अधिक काहीतरी जाणावं, मागली काहीतरी जाऊन बघावं असं काही वाटणार नाही. अशी ती उन्मनी अवस्था, पूर्ण शांतीचं केंद्र, ज्याला निर्वाण परमाम शांती म्हणलेलं आहे श्लोकामध्ये. थोडासा श्लोक पण लक्षात ठेवलेला बरा, कारण त्याच्या संदर्भातच आपण चालू आहे. तर पुढची शेवटची जी मोक्षाप्रती जाण्याची जी स्थिती आहे, ते या स्थितीचं वर्णन माऊलींनी या एकाच 320 नंबरच्या ओवीमध्ये, 319 नंबरच्या ओवीमध्ये, दोन्ही ओवीमध्ये केलेलं आहे. आपण परत खूप असं चिंतन त्याच्यावरती स्वतःसाठी करावं. आणि स्वतः नामाला बसल्यानंतर किंवा ध्यान करत असाल तर, ध्यान करणं बरोबर नसतं, ध्यान लागणं गरजेचं असतं. ध्यानाला बसणं हा एक प्रयोग म्हणजे, हा शब्दप्रयोग म्हणजे चुकीचाच आहे. तर ध्यान लागत असतं. आणि त्यामुळं हे जर असं करत असू आपण, तर त्यावेळी या ओव्यांचा वापर करावा. अभ्यास करताना या ओव्यांचा वापर करावा, म्हणजे आपली स्थिती आपल्याला समजेल. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम